दरम्यान नेत्यांनी तर आयोगावर आक्षेप घेतल्याशिवाय उमेदवारांना देखील आयोगाचा निर्णय पटलेला नाही। आम्ही पुन्हा प्रचार कसा करणार असा सवाल विचारत उमेदवारांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली। नगरपालिकेच्या निवडणुकासाठी मतदान आहे, काही प्रभागामध्ये ते पुढे ढकलले गेले। त्यामध्ये माझाही प्रभाग आहे, परळी नगरपालिकेसाठी 14B। हा जो निर्णय कोर्टाने दिला आहे त्याच्याबद्दल मी कोर्टाचा आदर करते, पण माझ्या मते तरी हा निर्णय थोडासा चुकीचा वाटतो, कारण ह्यामुळे काय होतंय की जेवढेही उमेदवार आहेत त्यांना ह्याचा मानसिक त्रास होणार आहे। परंतु निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नसून तो सत्ताधाऱ्यांच्या किंवा कोणाच्या तरी आणि विशेषतः पक्षाच्या भल्यासाठी काम करतो असं या घटनेवरून निश्चितपणे लक्षात येते आणि त्याकरता निवेदन आम्ही देऊन त्या निवडणूक आयोगाचा निषेध करीत आहोत। सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात जो बारामतीमध्ये गोंधळ उडाला त्याला मुख्यतः कारणीभूत बारामती नगरपालिकेला जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे दिलेले आहेत संगीता राजापूरकर, त्यांच्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे। त्यांनी जर व्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित हाताळली असती तर हा गोंधळ निर्माण झाला नसता। वास्तविक उमेदवारांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।